एसटी महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासासाठी महिला, मुली व ज्येष्ठ नागरिक NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील नोंदणी केंद्रावर ज्येष्ठ नागरिक, महिला, मुली व अन्य सवलतधारक प्रवाशांची मोठी गैरसोय होते। दिवसभर त्यांना रांगेमध्ये उभे राहावं लागतं। अशी परिस्थिती लक्षात घेऊन प्रमुख शहरं, तालुका व जिल्हा मुख्यालयाच्या ग्रामीण भागातील मोठ्या गावांमध्ये स्मार्ट कार्ड नोंदणी केंद्राची संख्या वाढवावी। सध्या स्मार्ट कार्ड काढण्यासाठी सवलतधारक प्रवाशांना मुख्य आगार किंवा तालुका जिल्हा मुख्यालयातील बसस्थानकावर जावं लागतंय। मात्र नोंदणी केंद्रांची संख्या अपुरी असल्यामुळे तासनतास रांगेत उभं राहूनही अनेकांना कार्ड मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे। त्यामुळे त्यांचा वेळ वाया जाऊन त्यांचं आर्थिक नुकसान होतंय। याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील महिला, मुली व ज्येष्ठ नागरिक यांना व अन्य सवलतधारकांना बसतोय। अनेकांना वारंवार बसस्थानकावर फेऱ्या माराव्या लागत असल्यानं प्रवासामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। त्यासाठी स्थानिक यंत्रणेचीही मदत शिबिरासाठी घेण्यात यावी। मग ग्रामपंचायत असेल, तलाठी कार्यालय असेल, आशा वर्कर्स असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क करावा। तसेच शाळा महाविद्यालयात जाऊन विद्यार्थिनींचं कार्ड काढण्याबाबत विशेष मोहीम राबवावी, जेणेकरून विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होणार नाही। ही गैरसोय दूर करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात आणि मोठ्या गावांमध्ये अतिरिक्त नोंदणी केंद्र सुरू करावीत। तसेच ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे सदर कार्ड काढण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरांची यादी व संपर्क क्रमांक संबंधित बसस्थानकाच्या बाहेर लावण्यात यावा। तसेच विशेष नोंदणी शिबिरं आयोजित करून त्याच ठिकाणी स्मार्ट कार्डचं वितरण करावं, तरच प्रवाशांना दिलासा मिळेल, ही करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे। या मागणीचं निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं श्रीमती वृषाली श्रीकांत भोसले, विभाग नियंत्रक, राज्य परिवहन कोल्हापूर विभाग यांना देण्यात आलंय। यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं की सवलतीचे पास काढण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना कळवून गाव स्तरावर गावोगावी कॅम्प आयोजित करू व प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊ, असं आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले। यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, पोपट दांगट, राजू सांगावकर, राहुल गिरुले, बाळासाहेब नलवडे, योगेश लोहार, सचिन नागटिळक, सुनील पारपाणी, दत्ता फराकटे, दीपक पोपटाणी, प्रकाश मुदुगडे, बाबूराव पाटील, अजित चव्हाण, शिवाजी लोहार, रामराव पाटील, वसंत पवार, गणेश चावरे, राजेंद्र यादव आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।